मग अभि कॉलेज काय म्हणते तुझं? निवांत चाललंय ना? बोले मग बाकी काय म्हणतो अजून? काय माझं ओके चाललं. लग्न बघण्याचा विचार कर जरा. असलं फुल असतं काय? हा वय ओके आलं बेवड पाय पार वाया गेलेला काही. ए द्या ये इकडं. आता काय करतो पेलास ती कुठे गेलता? काय करायचंय? मला नाही काय करायचं पण तुझ्यासाठी विचारलं काय कुठे गेलता? मस्मात गेलतो. हा काय करशील रे? मसनात गेल्या पिटून का नाही घेतलं स्वतःला? दुसरा पेटच होता ना तिथं. असं आहे का? उद्या लाज तुला पेटवत होतं तिथं. लाज वाटते तुला भाड्या. तुझ्यामुळे तुझ्या बापाला घराबाहेर निघू वाटा नाही. इज्जत मान मर्यादा सगळी तू त्या धुळीत मिळवली या. ए केळे आमचं आम्ही बघून घेऊ. बाप माझा आहे, अरे घर माझं आहे, इज्जत त्याची आहे. तुला काय करायचंय रे? मला नाही काय भाड्या? करायचं रे पण मला तुझ्या बापाकडे बघून जरा वाईट वाटतं म्हणून म्हणलं. तुझ्या बापाकडे बघ, त्याला किती वाईट वाटतंय तुझ्याबद्दल. सांगणं म्हणजे चुकीचं आहे. काय केलाय ते गुंडे बघ कसे लावले त्याला ते काळानं गुंडे लावायचं गुंड्या तरी व्यवस्थित लाव जरा. आम्ही कशाला लावेल? शर्ट माझा आहे, गुंड्या माझे आहेत. हा? 10 रुपयाला पैसे कोण दिला आज? कोण दिलं म्हणजे? पैसे माझ्याकडे असतेच. कोण देतं कोण तुला पैसे? कोण देतं म्हणजे? कमवतो मी. त्याला मागत आहे. त्याला महागायलाच वाटते का? बापाची इज्जत नको घालू तू. तर जाऊ दे आता. पण एक बहीण आहे सोन्यासारखी तुझी लग्नाला आलेली, तिचा जरा विचार कर. ए माझी बहीण आहे ना, माझी बहीण लखपतीच्या घरात देईन. हा असं आहे मी. काय सोप्पा वाटलो काय हा. तुला? लखपतीच्या घरात देशील माहिती आम्हाला तू किती लखपतीच्या घरात देणार आहे. एक काम करो की सरळ वाटते तू आपलं घरी जा घरी. नाही तर मोकार काहीतरी वाकडे तिकडे व्हायचं आमच्याकडून. चल याच्या सोबत राहू नको. चल. हे ना या पडलेले हे. बरोबर याच्या गोट्या का पळत गेलेत. अरे वाया गेलं ही बेवड. याला काय अक्कल नाही. अरे बापाची पार इज्जत घातली त्यांनी. जाऊ दे आपल्याला काय करायचं समजून सांगायला गेलं ती आपल्यावर वरटंगडी करते. किती केली ती कुत्र्याची जाते त्याची. चल आता एवढा अभ्यास झालाय हा चालू आहे आणखीन करते. तर तू तरी जरा अभ्यास करून काहीतरी करून दाखव. नाही त्या पोरांनी ना तोंड दाखवायला जागा नाही ठेवली बघ गावात. मी नाही करणार बाबा असं. मी अभ्यास करण शिकणलंय. तुझ्यावरच सदर आहे बघ बा. आता तुमच्या याच्यावरच आहे सगळं. तसं पण ना दादांचं काहीच खरं नाही. मला माहिती सगळं काही मलाच करायचंय. मी चांगलं शिकन, चांगला अभ्यास करण आणि काहीतरी करूनच दाखवन. ऐक ना मला तर काय वाटतं माहिती का, त्या करत चांगलं स्थळ बघून पुरीचं लग्न केलं तर. अहो बाबा त्यांच्या ह्याच्यावर आपण बसलो तर तुम्ही लगेच लग्नाचं लगेच ठरवून मोकळे झाले का? आता हे असलं पेताड परत लय प्रपंचाचा धिंगाणा झाल्यावर पाहुणे बी परत म्हणायचे काय लय पेताड पाहून. ते पियातड आहेत म्हणून आपण अरे जरा माणसासारखा वाघ. कॉंग्रॅच्युलेशन्स कॉंग्रॅच्युलेशन्स. माझ्या लहान बहिणीचं लग्न ठरवलंय मी. म्हणजे? बापू आनंदाची. तिचा बाप जिवंत आहे. तू नको डोकं चालू. लग्न ठरवायला निघाला तिचं. अहो मुलगा चांगला आहे बापू. येते बापू कुठे गेले? तुला दारू सोडून दुसरे बाप दिसाना, बहीण दिसाना, बायको दिसाना. हो मुलगा चांगला आहे, चांगल्या तू घरातला आहे आहे. ना तू त्या भानगडीत पडू नको. तिला आम्हाला शाळा शिकवायची काहीतरी करून दाखवून. काय आला तू डोकं चालू तू? अहो, ते शिकवतील ना शाळा तिला. तुम्ही काय काळजी करता बापू? मला माहिती मला माझ्या बहिणीची काळजीच वाटते बापू. हं? अरे शिकू दे शाळा तिला. काय शाळा शिकायची लावली ते. हं? अहो, काय करणार ती शाळेत जाऊन? हं? मला माहिती नसते पोरांच्या माग माग हिंडती ती. अरे काय माणूस आहे का जानवर आहेस तू? बहीण आहे तुझी सक्की. जे खरे ना तेच बोलतोय. काय खोटं बोलत नाहीये मी. अहो तुमच्या जिबीला काय हाडफेड आहे का नाही? काय बोलता बहिणीविषयी बोलताय तुम्ही? लाज वाटते का तुम्हाला? जीवेला अडतोय. पप्पान ठेवलं होतं का बावळ्यात कुठली? तेव्हा काय चांगलं स्थळ बघितलं मी. लग्न लावून टाकू तिथं. काय शिकून तरी काय लय मोठी काय अधिकारी होणार आहे काही. मग तुला का काय झाले? पुरीचं अहो लोक तोंडात चेन घालतात माझ्या. हं? बहीण तरुण झाली, मोठी झाली, तिला असं घरात ठेवलंय. अहो, लग्नाचं वय झालं ना तिचं आता. तू दारू पिऊन गाव भाई बोंबलत फिरत होत तेव्हा नाही तुझ्या तोंडात कोणी शेण घालत का? तेव्हा नाही नाव ठेवत का? बहीण येऊ आता मी बघेन तिचं लग्न लावायला पाहिजे आता. मोठी झाली ती. ओ शिकू द्या. कुणाचं स्थळ बघितले मला काही कळणार आता. अहो, हे मुलगा बघून घेऊ. जोडलं तर करून टाकू ना. तर पण त्याला नाव गाव कुठला काय आई बाप असतील ना. ते सगळं सांगतो तुम्हाला.
ते आज येणार आहेत बघायला. काय हो तू बघायचं पण कार्यक्रम लगेच ठरून मोकळे झाला तुम्हाला काय? अय 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 मी माझ्या डोळ्यानं पाहिल्याशिवाय निर्णय घेणार नाही. तू मोक्कार डोकं चालू नको. अहो तुम्ही तुमच्या डोळ्यांनीच ठरवा तुम्हाला काय करायचं ते तर करा. पण मी आलेलं स्थळ एकदा बघून तर घ्या. सांग ना कुणाचे. मी जिथे 10 रुपयाला जातो ना हा त्याचाच भाऊ आहे. शिकलेला आहे लय. धाब्यावाला असला म्हणून काय झालं पोरगाला शिकलेला आहे पुण्यात नोकरीला आहे त्यो. त्याला पगार लय मोठा आहे. तसं त्याचा आणि धाब्याचा काही संबंध नाही म्हणून तर मग मी स्थळ घेऊन आलो ना. मला काय हेड लागलं काय धाब्यावाल्याला बहीण द्यायला. म्हणजे तुमचं कल्याण होईल तुम्हाला 10 रुपयाला रोज अगं, भेटन. माझं कशाला त्या पोरीचं कल्याण होईल. मोठं घर आहे पुण्यात फ्लॅट आहे सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टीत त्यांच्याकडे गाडी मोठी आहे. रान तर केवढं आहे इथून पाहिलं तर तिथं रानच आहे. काय तुझ्या घेतलं काय? पाया पडतो तिथं मी माझी पोरगी देणार नाही. दारूमुळे माझा प्रपंच उद्ध्वस्त झाला आणि परत येणाऱ्याच्या घरात पोरगी अजिबात नाही देणार. अहो दार ऐकणारे पेत नसतेच बापू. असं कोण म्हणलं? कोणतरी म्हणलं. आईच्या घरात येणार मी माझी पोरगी देणार नाही. बापू मी विचारत नाही तुम्हाला सांगतोय. पोरीचं आहे ना लग्न होत असतं म्हणजे होतच असतं आणि त्याच घरात होत असतं. आणि तुम्हाला जर मान्य नसेल ना तुम्हाला घरात कोंडील दोघांना आणि मी बरोबर लग्न लावीन तिचं. मला आता कसला चार घेऊ नको या विषयावर. काय म्हणू आणि तू काय तयार राहायचं लग्नाला काय? कुणी आहो तसं घातलं रे डोक्यात. अहो, एवढं कुणी घातलं असं? बाबा मला नाही करायचं लग्न. पण म्हणतो करायचं कोण पण एखादं चांगलं स्थळ असतं तर आपण बी होकार दिला असता. पाहतोय त्या अरे वा दारूनी काय चालली आपल्या घराची. तसं ते लेकरू परत त्या दारूवाल्याच्या घरात काय म्हणतील लोक. लोक त्यांना नाही काय म्हणायचं पण आपल्याला तर म्हणते ना तुम्ही येडे झालात का? काहीतरी करावं लागेल ना. तुम्ही सुचवा काहीतरी. काहीतरी करावं लागेल. अरे ते माल बिल आलाय का नाही ते बघितलं का नाही तू? हा बघितलं होतं. हा. यादी चेक केली. हा. माल पण बघितलं आलं सगळं बरोबर आहे. बरोबर आलाय ना माल? हा बरोबर आहे माल. मला 500 रुपये द्या ना. मला लागतात पुस्तक आणायचं होतं शाळेसाठी. कशाला? लागतंय मला अभ्यासासाठी लागतं ना. अरे कुठं अभ्यास करतो? तुला मुलगी बघितली ऐक माझं. मुलगी बघितली लग्न बिग्न कर. अरे एवढे संपत्तीचं ढाब्याचं याचं त्याचं पैशाचा मालक तूच आहे. कशाला शाळा शिकून काय होणार आहे? कुठे नोकऱ्या लागत्यात? हा मालक मीच आहे. नोकरी मस्त काय आम्ही सगळं एवढं तुला सांभाळायचंय सगळं. सगळं व्यवस्थितच आहे पण कसं शिक्षण पण गरजेचं आहे ना. शिकून काय करणार आहे तू? मला अरे हाई ही सगळं पैसा पाणी तुझाच आहे. खरंय दादा सगळं माझंच आहे. हा. मला ना या दारूच्या धंद्यामध्ये ना इंटरेस्ट नाहीये खरंच. अरे तू धंद्याला नाव नको ठेवू. अहो ह्याच्यावरच सगळं सगळं आहे. हा तू काय नाही तुझं लग्न बिग्न करून टाकतो लगेच. लग्न एवढ्या लवकर लग्न नाही करायचं रे मला. मग काय करतो मग? मला शिकायचंय. शिक्षण अजून बाकी आहे माझं. शिकून काय करणार आहे? एवढं सगळं बघायचंय तुलाच बघायचंय. शिक्षण करून काय करणार आहे? शिक्षण तर गरजेचं आहे ना. नाही नाही लग्न करून टाकतो तुझं. लग्नाचं ठीक आहे. पोरगी कोणाची आहे? अरे आपल्या इथं नाही काय ते आधी त्याची बहीण आहे मस्त पोरगी एकदम. तुला जोडा दोघांचा शोभून जाईल. जोडा शोभण्यासारखं काय आहे? ती पोरगी शिकते हुशार आहे म्हणून कळलंय मला. गावामध्ये चर्चा होती भरपूर अरे तिची. हुशार असलं तरी काय एक तर लोकांना पोरी भेटत नाही. पाड्या दिशेने आपलं लग्न करून घे हो मोकळा. आणि सोय रे सोय रे अरे, अरे, सोय रे सोय आहे का रे? आहे ना पाठीमागच आहे. सोय रे तुम्ही एक- सोय रे कशी आहात तुम्ही? एक मिनिट एक- आधी रोहन हम्म. एक काम कर. हा. तुला 500 रुपये लागणार होते ना हा. तू जा. 1500 जण खर्चाला. नाही नाही सोय रे लग्नाचं फायनल केलंय. अहो लग्न डन केलंय मी. घरच्यांशी बोललोय. घरचे तयारीत लग्नाला. किती 500 रुपये देऊ का मग? थांबा मी घेतो. अरे सगळं नको घेऊ. अरे 10,000 रुपये ते. राहू द्या सोय रे. लग्न कार्याचे दिवस आहेत. लग्न घरे. मग एवढं पैसे घेतो का तू? अहो लग्नाला काहीतरी खर्च लागतील ना. नको अहो का? खर्चायला लागेल. ऐक खर्चायला लागेल पण अगोदर लग्न तर जमू दे ना. अहो जमलं. माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा.
हाय आहे ना, विश्वास आहे ना. विश्वास आहे. लग्न जमलंय, तुम्ही कसली काळजीच करू नका. नक्की. अभिनंदन. पण माझ्या बहिणीला येते हा, माझ्या बहिणीला चांगलं सांभाळायचं काय, माझ्या बहिणीचं शिक्षण बिक्षण पूर्ण कर काय. मी पण येते तुझ्याकडं कधी राहायला. मी काय म्हणतो, आता बोल. मी निघतो. हा खरीद मला पैशाला लय हावरट आहे लगा तू. आता एवढं लग्न जमवलंय म्हणलं. येऊ नको जास्त. नाही, लग्नापर्यंत तरी टिक बहिणीच्या. हा एवढे लवकर जात नसतो मी. नंबर तुमच्या नंतरच लागणार आहे. फोन नंबर मी निघतो. बरं, हा, लग्नाचा चल. फायनल बर का दाजी. येतो. माल बिल ठेवलाय ना तू व्यवस्थित सगळं लावून. माल ठेवला हे काय आहे? अरे राहू दे, तू नको टेन्शन घेऊ, माझं मी बघतो. अरे काय पैसा- एवढे पैसा- पैसे देताय त्याला? अरे पैशाची काळजी करायची नाही, महत्वाचं काय लग्न तुझं होणं महत्वाचं. लग्न तुम्हाला सांगितलं मी, लग्न नाही करायचं. अरे मला बाबा शिक्षण- शिक्षणाचं इथं काय नाही, आता मस्त मध्ये लग्न करायचं, मी ह्याच्यातून मुक्त होणार, निवांत घरी बसणार. एवढं सगळं तुला बघायचं, एवढं लक्षात ठेव. चल माल बिल घेतलाय व्यवस्थित लावून. माल टाकलाय पाठवून. चालतंय, ते व्यवस्थित घे करून, मी जातो आता घरी. काही विनाकारण लग्नाचं खूळ घेऊन बसले डोक्यामध्ये. काय करू मी आता? दादा तर काय ऐकणार नाही, तो तर बाबांचं पण ऐकत नाही पेलेलं असल्यावर. मी काहीतरी करू शकते, मला तर लय शिकायची इच्छा आहे. तेव्हा तूच काहीतरी कर आता. अरे पूजा लय निवांत बसली इकडे, आज काय म्हणकडे तू? हा बसले होते, थोडा अभ्यास करत होते. अभ्यास करते? हा म्हणलं इकडे काय निवांत, काय चाललंय काय नाही? काय नाही, चालू आहे अभ्यास वगैरेच. तू लय टेन्शन मध्ये असते रे एवढ्यात. आता काय सांगू, तुम्हाला माहितच नाही का दादा कसं करतो. दादा माहिती आहे ते मला बी. हा, आणि आता त्याच्या डोक्यात एक खूळ भरलंय माझ्या लग्नाचं, आणि मला तर लय शिकायची हौस आहे, मला लय शिकायचंय. पण तो ऐकत बी नाही कोणाचं. मग काय बाबांचं जाऊ दे की, नाही, चांगली जागा असली तर बघू दे की, मग काय अडचण. चांगली जागा नाही, तो ढाब्यावाला पोरगा नाही का, तो लय शिकलेला आहे. अरे ते चांगली आहे ते माणसं ती. हा, मग त्याला द्यायचं म्हणते, पण मला शिकायचंय ना. मग त्यांना बोली कर ना तू, लग्न झाल्यावर शिकवताना का नाही असं तरी विचार ना तू. नाही, पण मी तर जाईन ना लग्न करून, आणि तो असंच करत राहीन आयुष्यभर. मग माझ्या बाबांना आता- बहिणींनी कोणा बघायचं? ते दाब्यावल्यात काय अडचण आहे तुला? मला ढाब्यावाल्याची काय अडचण नाही, मला दारूची लय अडचण आहे. तर दारूमुळे आमच्या घराचा अख्खा प्रपंच पांगला, अख्खा राख रांगोळी झाली. दारू म्हणले ना, मला अशी चिड येते ना, आणि मी अशाच माझं आयुष्य कसं काय नरकत घालू शकते. हरणार का मग? काय समजे दारू पितात का थोडंच? ते बरोबर आहे तुमचं, पण मी कसं काय विश्वास ठेवू? माझ्या बहिणीसोबत बी तसंच झालं, माझा भाऊ तसंच करतो. हाय, पण अरे समजे नसतात माणसारखे, ते चांगले असतील, तसं कसं म्हणजे? बरं, बघू आता. मी तरी काय करू शकते ना, घरच्यांच्या विरोधात तर मी जाऊ कारण नाही की त्या दाब्यावाल्याच भाऊ आहे ना, कधी मध्ये आम्ही भेटतो, चांगल्यापैकी पोरग आहे ते, बोलतोय बिलतं चांगलं. शकत. बरं, आता तुम्ही बाकीच- म्हणताय तर मग चांगलंच असं. हा, चांगलं आहे. बघ तुझं काय आता निर्णय घरी. काय निर्णय घेऊ मी आता? झालं, घरातली सगळी कामं झाली. आता जरा निवांत बसते घडीत. का कुठं काय आज लयच लवकर घरी आला? अगं, आज आनंदाची बातमी आहे. काय लग्नाची तारीख जमली आहे. झालं बाई तुमचं लग्न लग्न लग्न, ते डोक्यातून काढून टाका लग्न. त्या पुरीला नाही करायचं लग्न. काढून टाका. तुम्हाला कळतंय का, ती पोरगी नाही म्हणती. नाही म्हणली ना, जबरदस्ती बावल्यावर चढीन. हा, तारीख फिक्स करून आलोय मी. तारीख मूर्ख fix कुठले? केली. तारीख फिक्स केली हा मग न घरच्यांना विचारता? काय तुम्हाला विचारायला, तुम्ही कोण आहेत? मला नाही, बाबांना तर विचारायचं होतं का नाही? ए, त्या म्हाताऱ्याला काय विचारायला, काय म्हाताऱ्याचे लाकडे गेले आता मसनात. हा, अजिबात नाही चालणार आहे. घरात मी म्हणाल तोच निर्णय राहील. त्या पुरीचा बाप ते होय, तुम्ही नाही. कळलं? मोठा भाऊ आहे मी तिचा. मग काय पण करायचं का? मोठा भाऊ आहे मग. हे बघ, मला लय बोलायला लावू नको. लग्नाची तयारी कर. म्हातारे कोणाच्या काय पडू दे, नवीन घेऊ. आमदार आहे ना आपण, नवीन घेऊ. लग्नाची तारीख फिक्स करून आलोय. पुरीशी हा, लग्न पुढच्या 21 तारखेला होत असतंय म्हणजे होत असतंय. बाकीची बडबड मी ऐकणार नाही. राईट,
नको येडेवानी करू. अरे त्या पोरीला लग्न करायचं, तिला जवळ घ्यावा, प्रेमाने सांगावं. हो काय तिला विचारायची काही गरज नाहीये. हा मी म्हणाल ना तर तिला बावल्यावर चढावंच लागेल. अरे बघ, तिला सांग तुझ्या भावाने काय चालवलाय तमाशा, एकदा कळू दे तिला. ऐक, अरे नको त्या लेकराच्या जीवनाशी खेळू. नाही इच्छा तिची. ताई अहो, काय अडचण आहे? काय अडचण काय सांगा ना मला. अडचण तिला फक्त दारूची आहे. ती म्हणते दारूमुळे प्रपंच उद्ध्वस्त झालाय, दारूवाल्याच्या घरात मला जायचं नाही. अहो पण ते थोडी पेतेत. हो बाबा, ताई घरात नाही तर करत नाही. नाही. काय झाले? घरात नाही गेली असेल कुठतरी हुंडाड्याला. येईन परत. खरंच की नाही? पोरीने जीवाचं काय बरं वाईट नाही केलं म्हणजे बरं. अहो काय कोण देवाचं बरं वाईट करत. अरे थोबड आणलं पाहिजे तुझं. नको ते उद्योग करून ठेवतो. नाही म्हणत होती पोरगी, जबरदस्ती लग्न करायला निघाला. आत्महत्या नाही कारण काय करेल मग? अहो पण इथं कुठे असेल बघा पटकन चला, नाही तर माझी इज्जत जाईल. गावात लग्न ठरवून आलोय मी. लाजा वाटतात का तुम्हाला? पोरीकडे लक्ष देता येत नाही. ही ऊस आहे, ही मका, ही सगळं आपलं दादा. मका एक 2 महिन्यामध्ये होईल मोठी, पण ऊस काय जाय गुरावाल्यांना. बघ बरं गिरायक असलं तर गुरांना बेरांना कुठं 5,000 रुपये कोणता आहे फक्त आपला, लय नाही. अरे पुरगा अरे पूजा अरे काय झालं? कपल सोड मला प्लीज. अरे काय झालं तिथं सांग ना. कपती मी चालले आत्महत्या करायला. आत्महत्या कशामुळे? काय इडी बिडी झाली काय तू? अरे बापाची इज्जत जाईन तुझ्या गावात. आत्महत्या केलं सगळ्या. इज्जत जाऊ दे बापाची, पण मी नाही लग्न करू शकत त्या ढाबेवाल्या पोरासोबत. कोणता डाव्यावाला पोरगा? माझा दादा माझं लग्न त्या ढाबेवाल्या पोरासोबत करतोय. मला नाही करायचं. माझ्या वहिनीचे आयुष्य अख्खं आयुष्य गेलं त्याच्यातच, मला नाही घालायचंय. म्हणजे आधी त्या डाब्यावाल्या पोराबर लग्न लावतोय वय? हा. अरे काय बावळट आहे का काय? ती मी त्याविषयी त्याला समजून सांगितलं ना. त्याचं रोजचं भागत आहे म्हणून तिथं वाटोळ करायला लागलाय तो. त्याला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? मला एक काम जाऊ दे. कर, एक काम कर. हो, जीव देऊन काय प्रश्न सुटत नसतात. आपण तुझ्या घरी जाऊ. घरी जाऊन मी बापूला समजून सांगतो जराशी. नाही नाही, काय माझा दादा नाही ऐकत कोणाचाच. माझ्या बापाचा तर शब्द सुद्धा तो ऐकत नाही. प्लीज तुम्ही मला नका थांबवू प्लीज, आणि कोणाला सांगू बघ, बी नका. तुझ्या- मला जाऊ द्या आत्महत्या करायला. माझ्याकडे अरे पर्यायच जीव नाही देऊन दुसरा. प्रश्न नसतात सुटत. आम्ही करतो काहीतरी. थांब जरा. एक काम कर, त्यांच्या घरी आता लय कालवा चालला असं तिला आहे ना, तुझ्या ना किंवा माझ्या घरी नेऊन ठेवू आपण एक दिवस. मग आपण काय नाही, मला कुठेच न्यायचंय. मला कुठेच नका नेऊ. तुझ्या मला दाराशी जाऊ द्या. गडबड माझी वाट मला मोकळी सोडून द्या please. वाट मोकळी नाही काय नाही. एक काम करू, घरी घेऊ आणि काय असेल ते बघू मग. पुढं चल तू घरी चल. चल बरं. मी नाही अरे करत त्या ती पोरासोबत जीव बिव लग्न. द्यायच्या गोष्टी नको करू. चल तू घरी चल. घरी चल. काय करायचं? तू कुठं शोधली पुरीला? कोणी मला ना पाहिलं सांगितलं? सापडलं का ताई? कशाची सापडली? हाव, कुठं सापडणार? मी लय ठिकाणी बघून आले. आता कुठं कुठं बघायला जायचं आपण? बघायचं माझ्या तर मनात आहे ना, असं येडवाकडच यायला लागलं बघ. हा का? पोरीने तुम्ही असलं काय मनात आणू नका बघा. 100% पोरीने ईर भारव केली. कोणीच कसं म्हणा नाही पोरगी तुमची दिसली म्हणून. अहो असते ना, इथंच कुठतरी असते. कुठं असायची? कुठं अरे जायचं? कोणाला तर दिसली असती, कोण तर म्हणलं असतं पाहिली पोरगी हाय इकडे जाताना पाहिली तिकडे. इथं काय बसले? कुठे पोरगी? अहो अख्ख्या गावात शोधतोय ना. तुम्ही निवंत बसलेत. तुम्हाला काही घेणं देणंच नाहीये. अरे फिरून फिरून आलोय दमून, नाही सापडली पोरगी. मला खरं खरं सांगा, पोरगी तुम्ही गायब केली ना? तर तुझ्या डोक्यावर परिणाम झाला का? खरं खरं सांगा मला. अरे नाही बाबा, मी कशाला गायब करू? आम्हाला काळजी नाही केल्या करायची. मला जर सापडली ना, तिचे 2 तुकडेच करीत असतो बघा मी आता. अरे अगोदर सापडू दे ना, मग 2 काय 4 कर बाबा, पण शोधून आण ना त्याला एकदा. अहो अख्ख्या गावात शोधलंय मी. काय तुम्ही काय इथं नुसते भाकऱ्या तोडीत बसता का? एक पोरगी सांभाळता येत नाही तुम्हाला आणि मला सांगताय? जा शोधून आणा तिला. अहो आताच आलो, थोडं पाणी तर पिऊ द्या. अजिबात पाणी भेटणार नाही तुम्हाला. काय ना तुमचं ते बाहेर काशी करा. ती पोरगी घेऊन या आधी. गावात इज्जत जाईल माझी. 21 तारखेच्या आत पोरगी मला 10,000 पाहिजे, त्याशिवाय घरात यायचं नाही तुम्ही. तुमचं इज्जतीचं पडलं इथं. पुरीचं बघा, पुरीचं काय झालं असेल तर. पण तुम्हाला इज्जतीची पडली. आवाज खाली कर. नको त्याच्या तोंडाला लागू. जा शोधून आण तिला. काय आणलं देवाने नशिबात आपल्या. तुम्ही चला. बाबार पडेल. याच्या आयला सगळ्यांना पोरे भेटतात तर मलाच भेटत नाही. मला लग्न व्हायचं का नाही तेच काही कळना. ए
प्रतीक माझ्या बहिणीने पाहिलं का कुठं? नाही बघितलं भाऊ. खरंच नाही पाहिलं? हा पाहिले पण कोणाला सांगायचं नाही. कुठं पाहिलं सांग. ते अनिकेतच्या घरी बघितलं. आणि कोणता तो ओरटा? हा चल बरं माझ्यासोबत. घर माहिती ना तुला त्याचं? माहिती ना. बरं झालं. ए नितीन, काय रे? भाऊ कुठे आहे तुझा अनिकेत? घरी नाही तो, बाहेर गेलाय. बोलव त्याला. कुठे गेला ना बोलव. माझी बहीण आणली ना पळून तुम्ही. कोणी? ए पोरगीने पळवलं कोणी? कोण म्हटलं तुला पोरगी पळवली म्हणून? ए इथं चालली ना. हा, इथं चालले. तो काय खोटं बोलतोय का? बोलव हा बरं पहिले बाहेर तिला, नाही तर तुला बी उभा चिरीन बाग. तू माझ्या घरी येऊन मला दमदाट नको करू. हा नीट बोल, सांगतो. नीट बोल. सांगतो काय म्हणजे? मला माझी बहीण पाहिजे. पाहिजे ना, पाहिजे ना. कॉलर सोड, चल. जास्त पावर नको करू. चल बोलव त्याला, भावाला तुझ्या. त्याचं अनिकेत! जीवात घेत असतो आज. अनिकेत ये बाहेर. का ए भाडे इकडे काय लागली? इकडे आणि काय पळून आली तू? पळून नाही, पळून नाही. लायकीत राही. ए, लायकी कोणाची काढतो? लायकी कोणाची काढतो? हा? लायकी कोणाची काढतो? सोड, नीट लायकी कोणाची काढतो तो? आधी नीट राय. आणि काय करते तुला? नीट राह म्हणजे काय? अरे तुझ्या माझी बहिणीला बहीण विचार. पळून आणताना कळलं नाही का तुला? आधी नीट चौकशी. अरे ती आत्महत्या करायला गेली होती माहितीये का तुला? ती गेली असती जीवाशी आता. इकडे या बावळाटाला मूर्खाला सांग त्याची बहीण काय करायची चालली होती. अरे तुझी बहीण जीव द्यायला चाललेली, आम्ही दोघांनी धरली तिला. आम्ही वाचवलं म्हणून तो आमच्यावर टांगडा करतो काय? काय म्हणतोय तो म्हणतोय पळून आणली म्या. एवढंच काय माहित का आम्हाला? अरे तू 10 रुपये बोलतोय, बुद्धी झाली सगळी भ्रष्ट. हा ऐक, तुला सुद्धा बहीण तुझा बाबा जपता नाही तुला. दादा, चुकी यांची नाही रे, चुकी माझी आहे. मला त्या मुलासोबत लग्न नव्हतं करायचं म्हणून मी आत्महत्या करायला चालले होते. यांनीच मला वाचवलं. अरे का वाचवलं तुम्ही मला, एवढं तमाशात झालंच नसतं. म्हणायचं तरी ना मला. अहो मुलीला वाचवलं आणि हा मला येऊन दादागिरी करतोय. दादागिरी करतोय. आत्महत्या करायला निघाली होती काय? मग काय? वाचवली आम्ही. तर अजून तरी जराशी लाज शरम काय ऐक नाही. तुझ्यासाठी पोरगी आत्महत्या करायला निघाली तरी तुझाच का पावर? नाही बाप्पू, ही सगळी चूक तुमची आहे. वेळ तर त्याला फटकं दिला असतं ना, जरा जागे आला असतं, तो असा बिनलाजेवणी वागला नसता. याला फटके दिल्या किंवा आमचा मुर्दा पाडीन. मुर्दा पाडतोय. आमच्या सारख्याला सांगायचं ना, कुत्र्यानं तुडीवला असता. अजून तरी सुधार्या नाही. पुरीची इच्छा आहे त्या दारूवाल्या संग लग्न करायचं. कसं करल? दारूमुळे प्रपंचाचं वाटलो झाले पार आपल्या. त्याच का घरात माणसाला माणूस. तुमची अशी परिस्थिती कशामुळे आली रे? कशामुळे आली? हे तुमच्या वागण्यामुळे आली. दारूमुळे आली, वागण्यामुळे नाही. जीवानीशी गेली असते कशी तिचं त्यांनी वाचवलं. पाया पडतो तुझ्या. नको अरे, थांब. बापू मला माफ करा, माझी चूक झाली. नाही ना तुझी इच्छा आहे पोराशी लग्न करायची. नको. शिकायचं ना तुला, शिक. मी पण आजपासून दारू सोडली. मग काय लागत रे एका बापाला? एवढंच तर. दोघच बहीण भाऊ, तुझी बायको, मी आज येईन उद्या नाही. त्या लेकराचं स्वप्न पूर्ण करायचं भावाचंच काम आहे ना. शिकू दे ना, शिकू दे तिला, नोकरी लागू दे. तू म्हणशील तुझ्याशी लग्न फक्त दारूवाला सोडून आहे ना, कुणाशी लग्न कर. नोकरीवाला तिची इच्छा असेल, नाही तर शेतीवाला असेल, कुणाशी करून जा. आता नाही बाळ काय करणार. सुधर जरा आधी. एवढा भारी बाप भेटलाय तुला. अरे नशिबान असत माहिती का अशी मुलं. खरं तुमचे उपकार कधीच फेडू शकत नाही. माझं लेकरू वाचवलं तुम्ही. तुम्ही जा घरी. आमचं कर्तव्य होतं, काय अडचण नाही बापू. नितीन, चुकलं माझं. नाही अरे. पण बालपणीचे मित्र आहेत यार. अरे बघ, पण सगळ्यांनी ना बहिणीसारखं मानलं, त्याला सांभाळलं पण आम्ही नाही का आतापर्यंत. असं नसतं करायचं नाही का तू. थोडा विचार करत जा आणि चांगलं बोलत जा. आणि सवय सोड. त्या सवयीमुळे तू असं वागतो नाही जास्त. सुधरा द्या आता तरी चान्स आहे. अजून खूप आयुष्य रिपोर्ट जाईल. हा व्यवस्थित राहा. जातो. हो. आणि चुकला माकला सुद्धा माफ करा मला. काय नाही रे, चल भाऊ आहे आपलं. चला आपलं एक सुधारलं.